नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या भागामध्ये मी तुमचं सर्वांचं स्वागत करते. तर आजच्या भागामध्ये आपण 2026च्या पोलीस भरती परीक्षेसाठी 2021 ते 2024 या वर्षामध्ये जितक्या वेळा पोलीस भरतीच्या परीक्षा झालेल्या आहे त्या परीक्षांमधले आपण 25 प्रिव्हियस क्वेश्चन आज घेणार आहोत. हे प्रश्न वारंवार परीक्षांमध्ये रिपीट झालेले आहेत, म्हणून आजचा व्हिडिओ हा खूप महत्त्वाचा असणार आहे. व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायचं आहे. तर आजचा पहिला प्रश्न असणार आहे, भारताची पहिली स्वदेशी बनावटीची आण्विक पाणबुडी कोणती आहे? तर पर्याय आहे INS सिंधू, INS अरिहंत, INS विराट, INS विक्रांत. तर या प्रश्नाचं जर उत्तर तुम्हाला येत असेल मित्रांनो, तर 3 ते 4 सेकंदामध्ये उत्तर कमेंटमध्ये नोंदवायचं आहे. यावरून तुम्हाला तुमचा अभ्यास कुठपर्यंत आला आहे याचा अंदाज येणार आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2, INS अरिहंत. भारताची पहिली स्वदेशी बनावटीची आण्विक पाणबुडी INS अरिहंत ही आहे. पुढचा प्रश्न आहे, जगातील 7 आश्चर्यापैकी एक आश्चर्य म्हणून गणला गेलेला झुलता मनोरा खालीलपैकी कोणत्या शहरात आहे? तर याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1, पिसा. आणि देश जर विचारलं असेल तर देशाचं नाव काय येणार आहे? इटली. जर शहर विचारलं असेल तर शहराचं नाव हे पिसा आहे आणि देश जर विचारला तर देशाचं नाव इटली आहे. म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न आहे, अमेरिकेने हिरोशिमा व नागासाकी या 2 शहरांवर खालीलपैकी कोणत्या तारखांना अणुबॉम्ब टाकलेले आहेत? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1, अनुक्रमे 6 ऑगस्ट व 9 ऑगस्ट 1945. म्हणजेच हिरोशिमा या देशावरती 6 ऑगस्टला आणि नागासाकी या देशावरती 9 ऑगस्टला अमेरिकेने अणुबॉम्ब टाकले आहे. पुढचा प्रश्न आहे, कोरोना या आजाराचा प्रथम प्रसार त्याला आउटब्रेक म्हणतात. चीन देशात हुबेई प्रांतातील कोणत्या शहरात झाल्याचे दिसून आले होते? पर्याय आहे हेनॉन, वुहान, बीजिंग आणि शानक्सी. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2, वुहान. जर आपल्याला चीनमधलं जर शहर विचारलं तर शहराचं नाव काय आहे? हे वुहान आहे. आणि जर चीन देशातला जर प्रांत विचारला तर त्या प्रांताचं नाव काय आहे? हुबेई हे नाव आहे. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील कोणता जिल्हा सर्वात शेवटी अगदी अलीकडच्या काळात निर्माण केला गेला आहे? पर्याय गोंदिया, गडचिरोली, मुंबई उपनगर आणि पालघर. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4, पालघर. तर पालघर महाराष्ट्रातील सर्वात शेवटी अगदी अलीकडच्या काळात निर्माण झालेला जिल्हा आहे आणि तो ठाणे या जिल्ह्यातून त्याचं काय झालेलं आहे? विभाजन झालेलं आहे ठाणे जिल्ह्यातून. सध्या महाराष्ट्रामध्ये एकूण 36 जिल्हे आहेत आणि जेव्हा महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली 1 मे 1960ला निर्मिती झाली तेव्हा एकूण जिल्हे किती होते? तर एकूण जिल्हे हे 26 होते. पुढचा प्रश्न आहे, भारताच्या क्षेपणास्त्र विकास कार्यक्रमाद्वारा विकसित केलेले आकाश हे कोणत्या प्रकारचे क्षेपणास्त्र आहे? तर पर्याय आहे जमिनीवरून हवेत मारा करणारे, हवेतून हवेत मारा करणारे, जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे आणि हवेतून जमिनीवर मारा करणारे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1, जमिनीवरून हवेत मारा करणारे. तर भारताच्या क्षेपणास्त्र विकास कार्यक्रमाद्वारे विकसित केलेले आकाश हे जमिनीवरून हवेत मारा करणारे क्षेपणास्त्र आहे. पुढचा प्रश्न आहे, नुकताच लागू झालेला रेरा कायदा खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? तर पर्याय पर्यटन व्यवसाय, बांधकाम व्यवसाय, साखर उद्योग आणि बँक व्यवसाय. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2, बांधकाम व्यवसाय. तर नुकताच लागू झालेला रेरा हा कायदा बांधकाम व्यवसाय याशी काय आहे? संबंधित आहे. पुढचा प्रश्न आहे, बलात्कार पीडित महिलांच्या आर्थिक मदतीसाठी खालीलपैकी कोणती योजना कार्यान्वित आहे? तर पर्याय सुकन्या समृद्धी योजना, बेटी बचाओ योजना, मनोधैर्य योजना, दामिनी पथक योजना. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3, मनोधैर्य योजना. तर बलात्कार आणि पीडित महिलांच्या आर्थिक मदतीसाठी मनोधैर्य योजना ही कार्यान्वित आहे. पुढचा प्रश्न असणार आहे, कोविड-19 मुळे पतीचे निधन झालेल्या महिलांसाठी मिशन वात्सल्य हे विशेष अभियान कोणत्या राज्य सरकारने सुरू केलेले आहे? तर कोविड-19 मुळे पतीचे निधन झालेल्या महिलांसाठी मिशन वात्सल्य हे विशेष अभियान महाराष्ट्र सरकारने काय केलेले आहे? सुरू केलेले आहे.
म्हणजेच आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1 महाराष्ट्र राज्य. पुढचा प्रश्न असणार आहे सौदी अरेबियाच्या राजदूत पदावर काम केलेले महाराष्ट्र पोलीस दलातील अधिकारी कोण आहे? पर्याय जावेद अख्तर, अहमद जावेद, संजीव दयाल आणि बीबी वानखेडे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2 अहमद जावेद. तर अहमद जावेद यांनी सौदी अरेबियाच्या राजदूत पदावर काम केलेले हे महाराष्ट्र पोलीस दलातील अधिकारी आहे. पुढचा प्रश्न आहे आझाद हिंद सेनेने अंदमान आणि निकोबार बेटे जिंकून त्यास काय नावे दिली आहेत? तर हा प्रश्न भरपूर वेळा रिपीट झालेला आहे. तर एकूण 7 ते 8 वेळास हा प्रश्न रिपीट झालेला आहे, म्हणून हा प्रश्न खूप महत्त्वाचा असणार आहे. तर त्याचे पर्याय आहे साम्राज्य आणि स्वराज्य, शहीद आणि साम्राज्य, शहीद आणि स्वराज्य आणि यापैकी नाही. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3 शहीद आणि स्वराज्य. तर अनुक्रमे अंदमानसाठी शहीद हे नाव आहे आणि निकोबार बेटे यासाठी काय आहे स्वराज्य हे नाव आहे. प्रश्न असणार आहे महाराष्ट्र पोलिसाचे कोणते दल नक्षलवाद्यांचा मुकाबला करण्यासाठी बनविले आहे? पर्याय QRT, फोर्स 1, C60, कोब्रा कमांडो. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3 C60. तर C60 हे दल नक्षलवादांचा मुकाबला करण्यासाठी बनवलेले दल आहे. पुढचा प्रश्न असणार आहे कोविड-19 ची लस निर्माण करणारी सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे मुख्यालय कोणत्या शहरामध्ये आहे? पर्याय मुंबई, नागपूर, पुणे, नाशिक. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3 पुणे. कोविड-19 ची लस निर्माण करणारी सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे मुख्यालय हे पुणे या ठिकाणी आहे. पुढचा प्रश्न आहे भारताचे पहिले संरक्षण दल प्रमुख म्हणजे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ कोण आहेत? तर पर्याय अनिल चव्हाण, बिपिन रावत, मनोज नरवणे आणि सॅम मॅनिकॅश. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2 बिपिन रावत. प्रश्न आहे कोणत्या घटना दुरुस्तीला मिनी कॉन्स्टिट्यूशन म्हणून ओळखले जाते? पर्याय 44वी घटना दुरुस्ती, 42वी घटना दुरुस्ती, 43वी घटना दुरुस्ती आणि 41वी घटना दुरुस्ती. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2 42वी घटना दुरुस्ती. तर 42व्या घटना दुरुस्तीला मिनी कॉन्स्टिट्यूशन म्हणून ओळखले जाते. पुढचा प्रश्न आहे इतिहास संशोधनाच्या कार्यासाठी राजवाडे यांनी कोणत्या दिवशी पुण्यात भारत इतिहास संशोधक मंडळाची स्थापना केली? पर्याय 7 जुलै 1910, 1 जुलै 1912, 1 जून 1910, 12 जून 1912. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1 7 जुलै 1910. तर 7 जुलै 1910 रोजी राजवाडे यांनी पुण्यात भारत इतिहास संशोधक मंडळाची स्थापना केली. पुढचा प्रश्न आहे निष्ठावान या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? निष्ठाहीन, पापी, पुण्यवान, प्रामाणिक. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1 निष्ठाहीन. तर निष्ठावान या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे निष्ठाहीन. पुढचा प्रश्न आहे नियमित मद्यपानामुळे दारू पिल्यामुळे शरीरातील कोणत्या जीवनसत्वाचा अभाव निर्माण होतो? पर्याय जीवनसत्व P, जीवनसत्व B, जीवनसत्व C, जीवनसत्व K. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2 जीवनसत्व B. तर दारू पिल्यामुळे शरीरातील जीवनसत्व B या जीवनसत्वाचा अभाव निर्माण होतो. प्रश्न आहे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? तर या प्रश्नाचे पर्याय छत्रपती संभाजीनगर, नांदेड, लातूर, परभणी. तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2 नांदेड. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे मुख्यालय नांदेड या ठिकाणी आहे. पुढचा प्रश्न आहे जय जय महाराष्ट्र माझा या गीताला राज्यगीताचा दर्जा देण्यात आला आहे. या गीताचे लेखक कोण आहे? पर्याय कवी राजा बढे, कवी कुसुमाग्रज, कवी फ मु शिंदे, कवी केशवसूत. या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1 कवी राजा बढे. तर जय जय महाराष्ट्र माझा या गीताला राज्यगीताचा दर्जा दिलेला आहे आणि या गीताचे लेखक कोण आहे? लेखक कवी राजा बढे. पुढचा प्रश्न आहे अडली गाय फटाके खाई या म्हणीचा अर्थ काय आहे? पर्याय गाय अडली की तिला मारहाण करणे, संकटात सापडलेल्या माणसाला अपमान सहन करावा लागतो, अपमान झाल्यावर गायीसारखे गरीब राहावे लागते आणि दोन्हीकडून अडचण होणे. तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2 संकटात सापडलेल्या माणसाला अपमान सहन करावा लागतो म्हणजेच अडली गाय फटाके खाय. पुढचा प्रश्न आहे ज्याचे हात गुडघ्यापर्यंत लांब आहेत अशा व्यक्तीस काय म्हणतात? तर पर्याय लांब हाताचा, आजान बाहू, अष्टावधानी,
पदमस्तक. तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2 आजानबाहू. ज्याचे हात गुडघ्यापर्यंत लांब आहेत त्या व्यक्तीला आजानबाहू असं म्हणतात. पुढचा प्रश्न आहे सांगितलेले काम सोडून नसत्या चौकशा करणे हा खालीलपैकी कोणत्या म्हणीचा अर्थ आहे. या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1 ओझे उचलू तर म्हणे बाजीराव कुठे. तर या म्हणीचा अर्थ आहे सांगितलेले काम सोडून नसत्या चौकशा करणे. पुढचा प्रश्न आहे मानेवर गळू आणि पायाला जळू या म्हणीचा अर्थ इच्छा नसताना जबरदस्तीने काम करून घेणे, अशक्य तेथे मदत न करता भलतीकडे मदत करणे, चांगुलपणाचा गैरफायदा घेणे, मूर्ख माणसाच्या हाती सत्ता देणे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2 अशक्य तेथे मदत न करता भलतीकडे मदत करणे. पुढचा प्रश्न आहे शेवटचा राखणदार दारात आणि चोर शिरला घरात या म्हणीचा अर्थ काय होतो. तर पर्याय आहे दुसऱ्याच्या दारी जाऊन अपमान करून घेणे, निष्काळजीपणाने काम करणे, पहारा देणे, रडून रडून काम साधणारा माणूस. तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2 निष्काळजीपणाने काम करणे म्हणजेच राखणदार दारात आणि चोर शिरला घरात. तर अशा पद्धतीने आज आपण 2026च्या पोलीस भरती परीक्षेसाठी प्रिव्हियस क्वेश्चन घेतलेले आहेत. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायचं आहे. धन्यवाद.